Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. प्रचाराच्या निमित्तानं दुपारी 2 वाजता बीडहून निघालो. म्हणजे आम्ही मराठवाड्यात आणि 5.5 तासाचा प्रवास करून बापू आपल्या सासवडला इथं आलो आहे. माझ्या अगोदरच्या अनेक मान्यवरांनी अनेक कारण या लोकसभेची सांगितली. प्रत्येकाने सांगितलं की ही लोकसभेची निवडणूक लोकसभेच्या या देशाच्या हितासाठी किती महत्त्वाची आहे. ही निवडणूक इथं भाऊबंदकीची नाही, ही निवडणूक देशाचे प्रधानमंत्री मोदी होणार का आणखीन कोण होणार याची आहे. आता माझ्या आमदार मोदयांनी सांगितलं आणि त्या ज्या घटनेचा वर्णन करत होते त्यावेळेस मला आठवत होतं की बहुतेक काल परवा कुंजीर साहेबांनी आर्टिकल 370 बघितला असावा. देशाच्या प्रतिष्ठेसाठी ही निवडणूक किती महत्वाची हे एकीकडे सांगितलं जातं. पण मी आज भाषणाच्या सुरुवातीला मराठवाड्याच्या दुष्काळी बीड जिल्ह्यातून जो पूर्वीचा उस्मानाबाद आणि आत्ताचा धाराशिव आहे तोही दुष्काळी आहे. तिथून पश्चिम महाराष्ट्रातल्या बारामतीमध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये पवारांच्या घरी जी आमची मराठवाड्याची लेक सून म्हणून दिली गेली, ज्या सुनेला आज बाहेरचं म्हणलं जातं, त्या सुनेला विजय करण्यासाठी मी आपल्याला हात जोडून म्हणजे माझ्या बहिणीला विजय करण्यासाठी आलो आहे. हा माझ्यासाठी प्रतिष्ठेचा आहे. ही निवडणूक माझ्या मराठवाड्याच्या मातीसाठी प्रतिष्ठेची आहे. ही निवडणूक मराठवाड्यातल्या प्रत्येक माय माऊलीसाठी प्रतिष्ठेची आहे जी याच पश्चिम महाराष्ट्रात सून म्हणून आलेली आहे. ही निवडणूक माझ्या मराठवाड्यातल्या आणि या पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक माय माऊलीसाठी प्रतिष्ठेची, अभिमानाची, स्वाभिमानाची आहे की घरी सून आली तरी आपण तिला लेक मानतो. याची शिकवण आज कुठेतरी या निवडणुकी 2024 विसर पडायला लागला आणि एवढी संकुचित मनोवृत्ती व्हायला लागली या निवडणुकीत की या देशाचं भवितव्य ठरवायचं आहे. या लोकसभेच्या निवडणुकीतून एका परिवाराचं भवितव्य ठरवायचं आहे. हे मात्र आपल्याला या निवडणुकीत नक्की ठरवावं लागेल. एकीकडे मोदी आहेत ज्यांनी संबंध देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक जाती धर्मातल्या माणसाला स्वतःचं कुटुंब म्हणून 10 वर्षामध्ये जगाच्या पाठीवर एवढं प्रतिष्ठित देशाला केलं. कदाचित आपल्यापैकी अनेक जणांना माहित आहे का नाही, माहित असेलही, पण आज मोदी साहेबांनी आपल्या देशाची प्रतिष्ठा एवढी वाढवली आहे की जर इतर देशातला एखाद्या पंतप्रधानाच्या मंत्रिमंडळातला मंत्र्यांनी आपल्या देशाच्या विरोधात एक शब्द जरी बोलला तर त्या देशाच्या प्रधानमंत्र्याला त्याच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्याला काढून टाकावं लागतं. ही प्रतिष्ठा मोदी साहेबांनी या 10 वर्षात या देशाची जगात निर्माण केली. ही निवडणूक त्यासाठी महत्वाची आहे. ही निवडणूक यासाठी महत्वाची आहे. मी आता बापूंना सांगत होतो मधल्या काळामध्ये जे काय चाललं होतं ते बापूंना सांगितलं की जी 11 तारखेला सभा झाली या पुरंदर मधली ऐतिहासिक सभा, ज्या सभेला तुम्ही वेगवेगळ्या
त्या विजयी सभेला, त्या सभेला मी नाव दिलं, ती म्हणलं ती जी सभा झाली पुरंदरची बापूंच्या सोबत तुमची एकत्रित, ती सभा म्हणजे विजयाजीत सभा आहे. आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा निकाल बदलणारी ती सभा. पण ही एकीकडे परिस्थिती पाहत असताना आपल्या जवळ पुणे भविष्यात आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली, बापूंच्या नेतृत्वाखाली हा परिसर सुद्धा कदाचित पुण्यापेक्षा मोठा होईल आणि त्याला फार काय वेळ लागणार नाही. येणारे 5 वर्षांचे मोदींचे आणि मोदींच्या पाठीमाग आमच्या सुनेत्राताई उभ्या राहिल्या खासदार म्हणून या भागाच्या, तर 5 वर्षे सुद्धा खूप झाले. पण इथं या निवडणुकीत या बाबतीत प्रचार होताना दिसत नाही. लोकसभेची निवडणूक घणासाम एकीकडे चालू असताना टीव्हीवर 7:30 वाजल्यापासून जशी लोकसभा चालू झाली तशी आपल्या इथं IPL चालू झाला. IPL क्रिकेटचा खेळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दोन्ही टीम मध्ये 11 प्लेयर असतात हे आपल्याला माहिती आहे. पण या देशाच्या सर्वात मोठा लोकशाही सणाचा ही निवडणूक साजरी करीत असताना एकीकडे मोदी साहेब 11 जणच घेऊन क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये आहेत, बॅटिंगला स्वतः आहेत, आणि दुसरीकडे इंडी 11-33 घेऊन फिल्डिंग करायला लागले. तरीही त्यांना पुढचे 25 वर्ष या महायुतीला आउट करणं शक्य होणार नाही. 33-66 झाले तरी अशी ही लढाई चालू असताना कमीत कमी इथं दादांवर, आमच्या मराठवाड्याच्या लेकीवर, या पश्चिम महाराष्ट्राच्या सुनावर, पवारांच्या सुनावर टीका करताना एक मनात विचार आणा की दादांचा शुभविवाह 1985 साली झाला आणि आमच्या सुनेत्राताई पवारांच्या सून म्हणून 85 ला आल्या. त्याच्या अगोदर 78 ला बारामतीला मुख्यमंत्री पदाची पवार साहेबांच्या रूपाने जबाबदारी मिळाली होती. पण आजही जुने जाणते माणसं इथं आहेत. माझ्यासारखा एवढ्या सामान्य कार्यकर्त्यांनी हे बोलावं की नाही माहित नाही, पण जबाबदारीपूर्वक बोलतोय. बापू तुम्ही पण इतिहास तपासा. 85 ला ज्यावेळेस सुनेत्रा वहिनीचे सून म्हणून बारामतीला पाय लागले त्यानंतरच खऱ्या अर्थानं विकास सुद्धा सुरू झाला, हे विसरता येणार नाही. आणि आज मात्र एकदा का विचारधारेच्या बाबतीमध्ये दादांनी भूमिका बदलली. मी आपल्याला जबाबदारीपूर्वक बोलतोय. मी आज या सासवड मध्ये बोलतोय, पौराणिक काळापासून पवित्र असलेल्या भूमीवर बोलतोय. आणि आज मी जे बोलतोय ते देशाच्या प्रत्येक कॅमेऱ्यासमोर माझ्या या आरोपावर खंडन करणाऱ्या प्रत्येक माणसाला व्यासपीठावर बोलायची तयारी ठेवतोय. म्हणून बोलतोय की या निवडणुकीत म्हणलं जातं की दादानी गद्दारी केली, दादा गद्दार आहे. मला लक्षात येत नाही. आता आमच्या सरकारने काही कुणाला बोललं की लगेच ह्यांची लायकी आहे का की साहेबांच्या विरोधात बोलावं. हो साहेब आजही आम्हाला दैवत आहेत, हो साहेब आजही आम्हाला आदरणीय आहेत, हो आजही आम्हाला साहेब जाणते राजे म्हणूनच आहेत. पण आज ही का वेळ आली आहे? जाणत्या राजाला घर नसतं, पोर नसतं, बाळ नसतं, संबंध राहतात त्याची,
कुटुंब असतं. पण आज मात्र त्या जाणत्या राजाला रयतेमध्ये कुटुंब मध्ये आपल्याला निवड करावी लागती. ही वेळ येणं, ही वेळ काय आली? पुलतचं सरकार स्थापन केलं, किती वेळ का आली? त्याला संस्कार म्हणायचे. आणि आता जे दादानी केलं ते दादानी एकट्याने नाही केलं, आमच्या सारख्या असंख्य जणांनी केलं. ते लोकशाहीचा निर्णय होता, आम्ही सगळ्यांनी केलं. ती मात्र गद्दारी. 2014 मध्ये जे केलं ते मात्र संस्कारात. दादानी जे केलं ती मात्र गद्दारी आहे. 2017ला गणेश चतुर्थीच्या दिवशी तारखेसहित, उद्या व्हिडिओ फुटेज म्हणला त्याच्या सहित, कुठं कशी बैठक झाली त्याच्या सहित मी देऊ शकतो. मी दिल्लीला कोणाच्या घरी शिवसेनेला बाजूला कसं काढायचं याच्या सहित ते काय होतं? संस्कार. आम्ही काय केलं? गद्दार. 19ला काय झालं? संस्कार. स्पष्टपणानं सांगितलं जातंय. मी मान्य, अरे कमाल करतो मी माननीय उद्धव ठाकरे साहेबांची. एवढा हतबल झालेला तुमचे माजी नेते माननीय उद्धवरावजी ठाकरे साहेब एवढे हतबल झालेले कधी बघितले? स्पष्टपणे सांगतायत शिवसेनेला आम्ही भाजपपासून बाजूला केलं, ही आमची चाल होती. आणि उद्धव साहेब हसतायत. किती हतबलताय, कुठं चाललंय राजकारण? ते केलं ते संस्कार. आणि भारतीय जनता पार्टीने शिवसेनेच्या शिंदे साहेबांना घेऊन राज्याचं मुख्यमंत्री केलं, तर भारतीय जनता पार्टी गद्दार. तुम्ही जे काही केलं ते सगळे संस्कार. आणि दादा, मी, भुजबळ साहेब, प्रफुल्लभाई तटकरे साहेब, मुश्रीफ साहेब, वळसे पाटील साहेब, किती जणांचे नाव घेऊ? अरे एवढेच नाही तर एक वेळ अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या काळातल्या 53 आमदाराच्या सायासहित भारतीय जनता पार्टीला समर्थन दिलेला कागद तुम्हाला दादा कधी दाखवतील का नाही माहित नाही, पण कधीतरी जीवनात मी एकदा दाखवणार आहे कुणाचे काय संस्कार आहेत आणि कुणाची काय गद्दारी आहे ती. मी इथं आलो जबाबदारीपूर्वक बोलवायला. मी इथं आलोय प्रत्येक आव्हान स्वीकारायला आलो. पण याच्यासाठी नाही, ही भाऊबंदकीची लढाई नाही, ही लढाई विकासाची आहे. ही लढाई देशाच्या नेतृत्व ठरवण्याची आहे. ही लढाई सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या या परिसरामध्ये एक एक छोटं काम चालू आहे. त्या कामाची पाहणी पासून एक एक एमपी इथं सिंचनासाठी येण्यापासून ते बापू सारखे समर्थ माणसं, व्यासपीठावर असलेले समर्थ माणसं सोबत घेऊन आपल्या भागाचा विकास कसा करावा ह्या दूरदृष्टी ठेवणाऱ्या अजित दादांना आपण हात जोडून समर्थन, वहिनींच्या घड्याळीला मत देऊन करावं एवढी हात जोडून विनंती करायला. मला सांगा, देश तर सगळा म्हणतोय आपकी बार 400 पार. देशातला 140 कोटी पैकी 100 कोटी जनतेला जर आज विचारलं की देशाचा प्रधानमंत्री कोण होणार आहे, ते 4 जूनच्या अगोदर आजच सांगेल मोदी साहेब. जर हे निश्चित आहे तर मग इथला खासदार सुद्धा आपल्या विकासासाठी आपण मोदी साहेबांच्या पाठीमागे उभा नाही करायचा. ही आपली प्रतिष्ठा नाही आहे. अरे ज्यांना प्रतिष्ठा द्यायची होती त्यांना प्रतिष्ठा दिली. चांगलं झालं वाईट झालं आम्हाला कुणाच्या बाबतीत टीका करायची नाही. पण मी ज्या अजितदादांना ओळखतो, मला माहितीये की अजितदादा कधी आदरणीय पवार साहेबांचा थुक्का सुद्धा ओंडाळून कधी राजकारण केलेलं नाही. जे काही केलं असेल त्यांच्या सांगण्यावरूनच केलं असेल.
त्यांच्या सांगण्याशिवाय ते करू शकत नाहीत हे मला माहिती आहे. पण दादांना सांगायचं एक, करायचं दुसरं, झालं तिसरं की दादा खलनायक. ह्याच्यासारखं सोपं राजकारण तुम्हाला आता दिसतंय. म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे. आज या महायुतीमध्ये मोदी साहेब देशाची तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची जबाबदारी घेत असताना आपल्या सर्वांचं एक मूलभूत कर्तव्य आहे की देश विकासाकडे जातोय. 10 वर्षात देश आज 3ऱ्या नंबरवर गेलाय. या 5 वर्षात मोदी साहेब पुन्हा प्रधानमंत्री तिसऱ्यांदा झाल्यावर हा देश विश्वगुरु झाल्याशिवाय राहणार नाही. पण हा देश विश्वगुरु होत असताना आपला हा बारामती लोकसभा मतदारसंघ त्या देशाच्या प्रगतीसोबत कुठं आहे याच्यासाठी ही निवडणूक फार महत्वाची आहे. आणि ज्या वेळेस बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा बरोबरी देशाच्या विकासाबरोबर होईल त्यावेळेस विचार करा. अगोदरच तुम्ही लई श्रीमंत माणसं आहेत, आम्ही तर तिकडून तुमची पाण्यावर किती टीएमसी ह्याच्यावर चर्चा आहे, आम्हाला गिलसानं पाणी प्यायचं याच्यासाठी विचार करावा लागतो. तुमचं तळे भरायचं चाललोय, आमच्या घरात माठ भरायची आम्हाला. ही प्रगती आहे. हा फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात. भागामध्ये तुम्ही आजपर्यंत विकासासाठी बाकी सर्व गोष्टी बाजूला ठेवून एक येऊन भागाचा विकास केला. भागाचा विकास झाल्यामुळे त्या भागात त्या मातीत राहणाऱ्या प्रत्येक माणसाचा विकास झाला. आपल्यापैकी सुद्धा आपल्या मनावर हात ठेवून मी आता जे बोलतोय, घरी जा आणि झोपायच्या अगोदर आपल्या मनावर हात ठेवा. कुलस्वामिनीला आपल्या आठवण करा आणि विचार करा मागच्या 10 वर्षाच्या काळात तुमच्या आर्थिक उलाढालीमध्ये पूर्वीच्या 10 वर्षापेक्षा या 10 वर्षात बदल झालाय का नाही. जर याचं उत्तर नाही मिळालं, तुम्हाला तुमच्या मनानं जे करायचं ते करा. पण याचं उत्तर जर हो मिळालं तर आपल्याला कुलदैवतेला स्मरून घड्याळच्या समोरचं बटन या निवडणुकीमध्ये 7 तारखेला दाबावं लागेल. लढाई याची आहे. सहानुभूती, भाऊबंदकी, असं तसं, दादांवर खालच्या पातळीवर टीका वगैरे वगैरे. सुरजी ह्या सगळ्या गोष्टीतून मी तासून सुलाखून निघालं नाही. माझे अनेक भाजपचे सहकारी इथं बसले, अनेक जण भाजपमध्ये होते. दादांसारखं एक नेतृत्व या ठिकाणी मला मिळालं, मला आधार दिला. नाही तर माझ्यासारख्या भटक्या समाजात जन्माला आलेला एक व्यक्ती जे घरातून काढून टाकलेला आज तुमच्या समोर ताटमानाने या ठिकाणी भाषण करतोय, तुम्ही एवढं जण ऐकताय. हे जे घडवलंय ना, सुरुवात जरी स्वर्गीय मुंडे साहेबांनी केली असली तर दादा खंबीरपणानं आजपर्यंत मागे राहिले, विश्वास ठेवला, म्हणून मी आज या ठिकाणी घडलो. तर मला सांगा, तशा त्या प्रसंगात त्या लढाईत बापू माझ्यासारखा राजकीय बळी माझ्यासारख्याचा कधी कुणी त्या काळात दिला असता आणि माझ्यासारख्याचा बळी देऊन विसरून नाही गेले असते. म्हणून मी कायम म्हणत आलेलो आहे आणि आज एक ठामपणानं या महायुतीच्या युवक मेळाव्यात बोलतोय. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक नेते शब्दाला जागणारे असतील, पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला, मी माझ्या हृदयाने अनुभवलेला आणि माझ्या कानाने ऐकलेला एकमेव नेता, त्याचं नाव आहे अजितदादा पवार. शब्द दिला की पाळणार बापू. त्यामुळं आप दोनों तो जानी दुश्मन भी थे, आप तो जानी दोस्त बन गए हो. तो ये दोस्ती कुछ रंग लानी चाहिए, दोस्ती में कुछ बाहर आनी चाहिए. ही लोकसभेची आहे, उद्या आपल्याला विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत एकदा का या सहानुभूतीच्या, भाऊबंदकीच्या, गद्दारीच्या, संस्काराच्या, फलाण्याच्या, विस्ताराच्या पलीकडे जाऊन
या देशाच्या प्रतिष्ठेसाठी तुम्ही जर मतदान केलं आणि सुनेत्राताईंना घड्याळाच्या समोर बटन दाबून मोदी साहेबांच्या पाठीमागं उभं केलं तर बापू, जे तुमचं स्वप्न तुम्ही मला आता सांगत होतात की 1100 एकर जमीन तुम्ही IT पार्क साठी देताय, 350 कंपनी आज IT पार्कला जागा नाही म्हणून पुण्यात वाट बघताय, हे स्वप्न बापू मी तुम्हाला सांगत आलो. मला बापू बरंच काही सांगायला म्हणलं, बापू मी पण 93 पासून पुण्यातच राहिलेलो आहे. मग आयुष्य 93 ते 99 पुण्यातच गेलंय. मी शिकायला सिम्बॉयसिस कॉलेजला होतो, राहायला फ्लॅटवर होतो, दुपारचं जेवण बारामती हॉस्टेलला करायचो, जेवणानंतरचा चहा BMC हॉस्टेलला घ्यायचो, 4 वाजताचा चहा मराठवाड्याच्या हॉस्टेलला प्यायचो आणि त्याच्यानंतर संध्याकाळी रुपाली वैशाली आणि फर्ग्युसन हॉस्टेलचं हॉस्टेल बघायचो आणि आठवड्यातून 4दा का होईना पश्चिम महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी एका ठिकाणी जाऊन निबार जेवायचो. हे मी मोटरसायकलवर फिरून केलेलं आहे बापू, त्यामुळे मला हे सगळं माहिती आहे. हा बदल झालेला सुद्धा मी माझ्या डोळ्यांनी बघतोय आणि ज्या वेळेस हा बदल बघतोय तर बदल बघत असताना मागच्या 35 वर्षामध्ये अविरतपणे ज्या दादानी या मातीतला प्रत्येक माणूस आपला म्हणून या भागाचा विकास केला, तो विकास आज आपल्या सगळ्यांच्या समोर दिसतोय. आणि त्याच दादांच्या पाठीमागे मोदी साहेबांचे देशाचे प्रधानमंत्री म्हणून आशीर्वाद वहिनीच्या रूपाने या ठिकाणी, ताईच्या रूपाने, आपल्या सुप्रिया सुनेत्रा ताईच्या रूपाने जर या ठिकाणी मिळाला तर मी आपल्याला सांगतो तुमचा बदल इतक्या झपाट्याने होईल, इतक्या झपाट्याने की मर्यादा नाही. आता मला सांगा, ह्या मतदारसंघाचं सगळं वैभव फक्त शेल्फी काढण्यात घालायचंय का? या मतदारसंघाचा विकास फक्त संसद रत्न पुरस्कार गोडाऊन मध्ये भरून ठेवून होणार आहे का? गोडाऊन मध्ये भरून ठेवून होणार आहे? मग कशाने दिवस रात्र कष्ट करावं लागेल? इथं एक TMCचा हिशोब बापू करायला लागले. समोरच्याला TMC जर विचारलं, भलेही संसद रत्न असतील, TMC LMT मध्ये सांगितल्यामुळे लिटर मध्ये सांगा म्हणल्यावर सांगता येईल? सांगता येईल का? म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे, राजकारण आहे, लोकशाही आहे, निवडणुका चालू आहेत, एकमेकांवर आरोप चालू आहेत, प्रचार चालू आहे. कुणी काय प्रचार करतं, कुणी काय प्रचार करताय, याच्यापेक्षा महत्वाचं आज या पुरंदरच्या ऐतिहासिक सभेमध्ये जे जानी दुश्मन जानी दोस्त झाले आणि ज्या सभेला मी ऐतिहासिक विजय जीत सभा म्हणतो, त्या विजयजीत सभेचं या ठिकाणी रूपांतर येणाऱ्या 4 जूनला सुनेत्रा ताईंचा विजयाने आपण या ठिकाणी करून द्यावं ही कळकळीची विनंती करतो. इथं महायुतीच्या सर्व पक्षाचे एकत्रित घटक माझे युवक तरुण आहेत. प्रत्येकावर जबाबदारी आहे. या मतदारसंघात या पूर्वीच्या लढ्यात भारतीय जनता पार्टीने कमळ चिन्हावर निवडणूक लढवली. त्याच्या अगोदर एका वेगळ्या चिन्हावर लढवली. ही लढवत असताना कमळ चिन्हावर कमी मतं पडली, भरपूर पडली. यावेळेस कमळ, घड्याळ आणि धनुष्यबाण एकत्र आहे. महायुती म्हणून निवडणूक लढवतोय. सुनेत्राताई, अजितदादा पवार आपल्या उमेदवार आहेत. सगळ्यात मोठं आव्हान भारतीय जनता पार्टीच्या माझ्या जुन्या सगळ्या सहकार्यांवर, इथं तरुणांवर, की या मतदारसंघातला बहुसंख्य मतदार जो त्याला फक्त कमळावर मतदान करायचं माहितीये, त्या मतदाराला तुम्हाला जाऊन सांगावं लागेल की या वेळेस मशीनवर कमळ नाही, तिथं घड्याळ आहे. कमळ म्हणून आपल्याला ते घड्याळ दाबायचंय आणि सुनेत्राताईंना या ठिकाणी प्रचंड मतानं विजय करायचा. आणि हे आव्हान तुम्हाला घ्यावं लागेल. आज आपण या ठिकाणी पाहता
ही परिस्थिती बघता, या सगळ्या परिस्थितीतून हे आव्हान जर तुम्ही स्वीकारलं नाही तर आजपर्यंत झालेला जो विकास आहे, आजपर्यंत दादानी ज्या भागाला आज देशाच्या एका उंचीवर नेऊन ठेवलाय विकासाच्या, त्याला कुठेतरी नजर लागेल हे मात्र निश्चित सांगतो. आणि हात जोडून कळकळीची विनंती करतो की आमच्या मराठवाड्याची लेक, आमची बहीण तुमच्या घरात सून म्हणून आली आहे. अरे ज्यांनी घरच्यांनी सुनेला बाहेरचं समजलं, पण तुम्ही तर समजदार आहेत. हात जोडून तुमच्यावर तर विनंती करतो, तुम्ही तरी स्वीकारा. तुम्ही समजदार आहेत, तुम्ही तर स्वीकारा. एखाद्याचं पोटचंय म्हणून झाली असेल चूक, ठीक आहे, पण तुमच्याकडून अशी चूक होऊ देऊ नका. आणि ती चूक जर झाली तर आजपर्यंत पिढ्याना पिढ्या जसं चांगला होत झालंय, तसंच पिढ्याना पिढ्या आपल्या ह्या चांगलेपणाला कुठेतरी नजर लागेल एवढंच हात जोडून कळकळीचं आपल्याला या ठिकाणी विनंती करायची आहे. 7 तारखेला मतदान आहे. बापूंनी बापूची जबाबदारी घेतली आहे. इथलीच नाही तर भोरची सुद्धा घेतली आहे. ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने जबाबदारी घेतली आहे. माझ्यावर सुद्धा बीडची जबाबदारी आहे, धाराशिवची जबाबदारी आहे. परभणीचा काल प्रचार संपला, उद्या मतदान आहे, तिथली जबाबदारी होती. आता मला परत परळीला जायचं आहे, परत उद्या बीडची जबाबदारी आहे. पण ही एवढी मोठी जबाबदारी असताना सुद्धा आज तिथं बीड मध्ये बसून करमत नव्हतं, म्हणून 5.5 तासाचा प्रवास करून तुम्हाला इथं मताची भीक मागायला याच्यासाठी आलोय की मराठवाड्याच्या लेकीची लाज राखा. ती सून म्हणून तुमच्याकडे आली आहे, ती सून म्हणून आली आहे. आणि एवढं तर करा, ज्याला संध्या द्यायच्या दिल्यात ना, एकदा नाही दोनदा, दोनदा नाही तीनदा दिल्यात ना. एकदा आमच्या सुनेत्राताईला देऊन बघा. अरे 1 नाही 2 नाही 12,000 म्हणजे 14,000 महिलांना रोजगार 2012 पासून. बारामतीच्या एका प्रकल्पातून ज्याच्या अध्यक्षा आज सुनेत्राताई आहेत. 14,000 महिलांना रोजगार. आणि सुनेत्राताईंच्या ज्या विरोधातल्या उमेदवार आहेत त्यांनी सांगावं त्यांनी किती जणांना रोजगार दिला. त्यांनी सांगावं एखादा असा प्रकल्प की त्यांच्या खासदारकीच्या काळामध्ये त्यांनी स्वतःच्या कल्पनेतून आपल्या मातीतल्या माणसाच्या विकासासाठी आलेली ती कल्पना विकासाची, ती तुम्ही तुमच्या वडिलांची सगळ्यांची प्रतिष्ठा जी काही इथं देशात होती ती वापरून तुम्ही काहीतरी 1000 लोकांना रोजगार मिळण्यासाठी तरी प्रकल्प आणावा. 1000 लोकांना तरी आणला नाही. हे सगळं मान्य आहे, पण तरी तुम्ही आता ज्या पद्धतीनं माझ्याकडे बघताय आणि मी ज्या पद्धतीनं तुमच्याकडे बघतोय, कमीत कमी जाता जाता एवढा विश्वास तरी द्या माझ्यासारख्या मराठवाड्यातल्या सामान्य दुष्काळी भागातून आलेल्या एका कार्यकर्त्याला, भलेही तो आज पदानं कृषी मंत्री असेल, जा धनंजय, मराठवाड्याच्या लेकीची इज्जत आम्ही सांभाळतो, एवढीच अपेक्षा मला तुमच्याकडून. एवढं तरी सांगाल. आणि मला विश्वास आहे इथून जाल त्यावेळेस जबाबदारी घेऊन जा, कारण तुम्ही जबाबदारी घेण्यासाठी इथं आला. तुम्ही जबाबदारी घेऊन काम करता. प्रत्येकाच्या खांद्यावर काही 1000 मताची जबाबदारी आहे, ती प्रत्येकाने आपली आपली पार पडली पाहिजे. आणि सर्वाधिक मतदान आपण जर करून घेतलं तर बापूंचं जे स्वप्न आहे की सर्वाधिक मतानं महाराष्ट्रात जे खासदार निवडून येतील त्यात सर्वाधिक मतांनी आमच्या सुनेत्राताई अजितदादा पवार निवडून येतील. हे जे तुमचं स्वप्न आहे, माझं स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण करा. आणि 7 तारखेला सुनेत्राताई अजितदादा पवार यांची खून आहे घड्याळ समोरचं बटन दाबून आपण त्यांना ऐतिहासिक विजय प्राप्त करून द्यावा आणि आमची इज्जत वाचवावी.
एवढीच हात जोडून कळकळीची विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन.